आम्ही कच्चं केळं आणि कच्चं रताळ आणि वाफून घेतलेलं आणि त्याच्यावर थोडं दूध आणि साय थोडी साय म्हणजे आपले एक लाड म्हणून ना म्हणजे अगदी पाहिजेत मला साय आहे असं करू नका. जर असेल अवेलेबल तर घाला, पण दूध आपण घातलेलं आहे. आणि आता काय करायचं पुढे? त्याच्यामध्ये घालून साखर आणि ते घालून मिक्स कर. ओके, हे घालू याच्यात मग? हो. साखर किती? साखर सगळी घालायची. सगळी घालायची आणि एवढाच फक्त आता. हो, हे सगळं मिक्स हो, करायचं. मिक्स करायचं. साखरेच्या ऐवजी काय आपल्याला घालते ना गुळाचं? नाही, साखर पातळ झाल्यामुळे हे सुद्धा पातळ ते पातळ आणि परत घट्ट व्हायला मग वेळ लागतो. ते ढवळत राहायचं. हो, आणि हळूहळू घट्ट झालं की होत जाईल की मग ते मिल्क पावडर घालायची, वेलची पावडर घालायची आणि मग साजूक तूप ट्रेला लावायला आणि मग वरती ड्रायफ्रूट. ओके, बरं मला सांगा मावशी, छंद काय तुमचा? छंद म्हणजे असं वेगवेगळ्या रेसिपी करून बघायच्या हा छंद आहे. काहीतरी नवीन नवीन करून बघायचं. मग गाणी किंवा डान्स? हो, आवडतं ना, गाणी ऐकायला आवडतात. ऐकायला आवडतात? कोणाची गाणी आवडतात? जुनी गाणी जास्ती आवडतात मला. हल्लीची गाणी तुम्हाला फारशी आवडत नाही? आवडतात, पण जुनी जास्ती आवडतात. जुनी जास्त आवडतात. आणि वाचनाची किती आवड आहे? वाचनाची वगैरे आवडते, पण मला म्हणजे असे देवाचे वगैरे पोथ्या वगैरे जास्ती वाचायला आवडतं. बरं, तुम्ही पहिल्यापासून नोकरी केलीच नाहीत का? नाही, आधी नव्हती केलेली. आधी म्हणजे लग्नाच्या आधी थोडे दिवस केली होती, नंतर नव्हती. परत आता नंतर करायला लागले. आता तुम्ही जे 10 ते 2 करता तेवढंच? हो, तेवढंच. आधी डेंटिस्टकडे होते 10 वर्ष, नंतर आता न्यूरोसर्जनकडे. ते कसं काय म्हणजे जवळ? तुम्ही ते हेल्थ लाईन कशी काय गेली? तुम्ही शिकलाय कुठे? नाही, काहीच नाही शिकलेली. डेंटिस्टकडे मात्र नंतर शिकायला मिळालं तिकडे. म्हणजे ते सतत उभं राहायला लागतं ना, मग उभं राहून त्रास व्हायला. मग ते आता बसून जॉब आहे. डेंटिस्टलाही उभं राहावं लागतं. हो, आणि ह्याला बसून पडावं लागतं. ते हॉटेल आता त्याचे. ओके, आता होत आलं ना आता? मिल्क पावडर घालायची. पावडर घालू? किती? सगळी घालायची. हे पण घालू ना? वरून थापला थोडे आत घालायची, थोडी बाहेर. हे काय म्हणे? वेलची पावडर. ओके, किती घालू? घालू? हो, वेलचीचा वास पण छान लागतो. ते काही खराब नाही लागणार. आता ग्रीसिंग करून घेऊ ना? प्लेटला ग्रीसिंग करून घेतोय. बस का? डन. आता ह्याच्यात घालायचं ना? ते हे साडीचं तूप आहे ते बरोबर त्यात काही चूक नाहीये ना? नाही. आता थोडं वरून पण घालायचं. वरून घालायचं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.